नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रोमोटर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. ठरलं तर मग ही सगळ्यांची लाडकी मालिका, त्याच निमित्ताने त्यातीलच एक गोड कलाकार म्हणजेच मोनिका आज आपल्या सोबत आहे. तर व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने चला तर मग तिच्याशी गप्पा मारूया. सगळ्यात पहिलं कशी आहेस? मस्त. आणि सगळ्यांना पहिले तर आपण व्हॅलेंटाईन्सच्या निमित्ताने बोलतोय तर हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. ऐकलंच सगळ्यांनी. सगळ्यात तर मी तुला असं विचारेन की व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने ठरलं तर मग मध्ये आज हे अस्मिता म्हणून तू आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार आहेस? काय नवीन बघायला मिळणार आहे आम्हाला? अस्मिता म्हणून खूप गोष्टी आहेत. आता अस्मिता कॅरेक्टर आता प्रेग्नंट आहे, त्यामुळे तिच्या काही शेड्स आम्हाला पण कळतायत की मला परफॉर्म करताना पण जाणवत आहे. तर वेगवेगळ्या शेड्स आहेत. ती कधी हॅपी आहे, कधी सॅड आहे, कारण की नवरा बरोबर नाहीये. मूड स्विंग्स, ऑब्व्हियसली प्रेग्नन्सी मूड स्विंग्स दाखवता येतात. आणि ओव्हरऑलच घरात लवी डबी सायली अर्जुनचं आहे चालू कॅरेक्टर, त्यांचं पण जर्नी. त्यामुळे तिची होणारी घालमेल हे सगळं करण्याची मला संधी मिळतेय. त्यामुळे मजा येते, कारण की आधी माझं निगेटिव्ह होतं, मग पॉझिटिव्ह झालं आणि आता हे. तर मला भरपूर शेड्स करता येतात, त्यातली आता ही एक शेड. वेगळं काहीतरी असं नवीन नवीन एक्सपिरियन्स करायला वेगळं नवीन नाहीये, कारण की काय झालंय, 1 वर्षापूर्वीच मी प्रेग्नेंट होते, तर तीच जर्नी मी कंटिन्यू करते. तर मला सगळे सेटवर आता चिडवायला लागलेत की तुझी प्रेग्नन्सी ही हत्तीणीची प्रेग्नन्सी आहे. अरे बापरे. कारण की 18 महिने चालूच आहे तुझी कंटिन्यू प्रेग्नन्सी चालूच. कारण की मी आले डिलिव्हरी नंतर 2 महिन्यातच मी जॉईन Yes. केलं. त्याच्यानंतर इथे अनाऊन्स केलं की अस्मिता प्रेग्नंट आहे. त्यामुळे ती जर्नी मी कंटिन्यू करतेच आहे. बाकी तुझा एखादा म्हणजे असा मोनिका म्हणून जो व्हॅलेंटाईन डेचा चिन्मय सरांसोबतचा एखादा मोमेंट सांगशील? एखादा जो एकदम असं तुझा मेमरेबल आहे. असं मी ऍक्च्युली व्हॅलेंटाईन्स डे ऍज सच असं कधी नाही सेलिब्रेट केलं. पण आहे ना, मी आमची ना लव्ह लँग्वेज इज कुकिंग. सो एकमेकांसाठी कधी काही छान बनवलं ना, तेच खूप होतं. तर मी चिन्मयसाठी बऱ्याचदा त्याला आवडते ती गोष्ट बनवली आहे कधी काही, किंवा नॉनव्हेज काही जसं आवडत की असेल. एखादा जसं की आता चिकन त्याला आवडतं कधी. हा, तर मग ते चिकन बनवलंय, किंवा ऍक्च्युली काहीतरी कुकिंग या ऍज सचच आहे. आधी आम्हाला खूप असं होतं की व्हॅलेंटाईन्स डे तर बाहेर जाऊया, पण तेव्हा पैसे नसायचे पॉकेटमध्ये. तर मग मॉलमध्येच, फूड मॉलमध्ये काहीतरी खाल्लं आणि खायचं. सेलिब्रेट केलं. आणि आज व्हॅलेंटाईन्स आहे तर मग एखादा डोनट खाऊया चॉकलेटचं, किंवा असं पेस्ट्री. तर आम्ही खूप म्हणजे अगदीच काय पॉकेट मनी किंवा अशा झोन मध्ये नाही, पण जेवढे आमच्यामध्ये खर्च करण्याची ऐपत होती तेवढ्या याच्यामध्ये छोटं छोटं केलेलं आहे. खूप काही मोमेंट्स हा, मग काय होतं ना, व्हॅलेंटाईन्स आहे म्हणून काय केलं तर एखादं स्वीट खाल्लं किंवा असं काहीतरी, किंवा त्याच्यानंतर घर जेव्हा झालं, लग्न झालं, त्याच्यानंतर घरीच काहीतरी बनवून सेलिब्रेट केलं. कारण की आता तुम्ही जर व्हॅलेंटाईन्सला कुठे बाहेर जायचं म्हणाल तर पॅकेज असतं, ते काहीतरी 2,000-3,000 कव्हर चार्जेस असतात. आणि मग ते करा, मग तेवढे कशाला स्पेंड करायचे म्हणून विचार करायला लागायचा की एवढं. हा, एवढं. आता तर वृंदा असल्यामुळे तर संबंधच नाही, पण तेव्हा खर्च खूप होईल, मग जाऊ दे घरीच काहीतरी करतो असं म्हणून सेलिब्रेट केलेलं आहे, पण केलेलं आहे सेलिब्रेट. पण आणि चिन्मय सरांनी एखादा म्हणजे असं तुला गिफ्ट दिलेलं, बघ एक गिफ्ट असतं आपल्याकडे की नाही, ते खूप आपल्या आठवणीत राहतं असं. तर आम्हाला आय गेस 5 वर्ष वगैरे झाली होती व्हॅलेंटाईन्सला, म्हणजे रिलेशनशिप, आणि लग्न पण झालं होतं आय गेस. तेव्हा त्यांनी, कारण की त्यांनी मला कधी प्रपोज नाही केलं, मी त्याला कधी प्रपोज नाही केलं, पण व्हॅलेंटाईन्स डे आहे म्हणून मग त्यांनी मला सरप्राईज म्हणून एक रिंग दिलेली. अमेरिकन डायमंड आहे त्याच्यामध्ये, कारण की मला डायमंड्स आवडतात, पण तेव्हा अगेन बजेट नव्हतं. आणि ते चांदीची आहे, तर चांदीमध्ये त्यांनी डायमंड हे केलं. तर आता कसं, आता मी सगळं ओरिजिनल खरे घालते नाही, पण ती रिंग मी कधीच नाही. ती रिंग माझ्याकडे अजूनही जपून ठेवलेली. ती अशी थोडीशी खराब पण झाली, पण मी ती ठेवली. ते गिफ्ट खूप आपल्यासाठी प्रेशियस असतं, बिकॉज ते अगदी, म्हणजे मला त्याला माहिती होतं की मला डायमंड्स आवडतात, आणि तेव्हा ऑफकोर्स अफोर्ड होणार नव्हतं, पण तरी कसं बसं मॅनेज करून, तेव्हा काय 5-10 हजाराची असेल, पण तेव्हा त्यांनी ते मॅनेज करून ते शेवटी असते मेमोरेबल. आणि ते अजूनही माझ्या ज्वेलरी बॉक्स मध्ये आहे ना. आणि आज इतके दिवस तुम्ही एकत्र काम करताय या सेट वरती, ते सगळ्यात जास्त बोलतो ना केमिस्ट्री मला जाणून घ्यायला आवडेल तुझी. माझं सगळ्यात जास्त छान असं बॉन्डिंग आहे ते म्हणजे आमची मयुरी विमल. तिच्या बरोबर आहे, कारण की मी तिची रूममेटच आहे. आम्ही एकत्र, मी काही झालं तरी, म्हणजे मी आता 3 वर्ष, 4थं वर्ष सुरू झालंय, आम्ही एकत्रच आहोत. आणि आम्ही इतकं एकत्र शेअर केलं एकमेकींचं जर्नी पूर्ण. तिला माझी प्रेग्नन्सीची माहिती आहे, जास्त वेळ तिच्या बरोबर घालवलाय मी. सो ती माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. त्यानंतर प्राजक्ता ताई, ऑफकोर्स, कारण की तिने माझं डोहाळे जेवण जे केलं होतं, जे
बऱ्याच जणांनी पाहिलं असेल, तर तिने एक आई जसं करेल तसं माझं इथे डोहाळे जेवण झालं होतं. आणि तिसरी व्यक्ती म्हणजे अमित, जी म्हणजे भाऊ हा मला टॅग द्यायचा नाही किंवा फ्रेंड असा टॅग नाही द्यायचा. ही रिअली केअर्स फॉर मी माझा क्लोज वन. आणि खूप जवळचा मित्र. आणि त्याला तो स्वतः एक बाप असल्यामुळे आणि त्याच्या बायको बरोबर त्याचं एक इतकं छान नातं असल्यामुळे त्याला माहितीये की माझ्या एजच्या मुलींना काय वाटत असेल. बरोबर. आणि त्यांनी मग तसं माझं इथे कधी तुला वडापाव खायचाय का, डोहाळे क्रेविंग जसे cravings होतात सगळं त्यांनी मागवलेलं आहे. त्यामुळे त्यांनी माझी एक खूप म्हणजे काळजी घेतलेली आहे. त्यामुळे ही इज ऑल्सो माय क्लोज वन. आणि मग बाकी सगळे आहेतच. मग प्रिया आहे, जुई आहे, सगळ्यांनी मला इतकं जवळ केलंय ना की ह्या Pamper सेट पण. आणि हा पॅम्पर तर केलेलंच आहे, पण पॅम्परिंग हे कधी कधी तात्पुरतीचं पण असू शकतं. पण बरोबर. जे काळजी. शेअरिंग आहे किंवा सतत माझ्याकडे लक्ष देणं, विचारपूस करणं, काय हवं काय नको ते बघणं, ते ह्या सेटवरच्या बऱ्याच लोकांनी केलं. आमचे चेतन दादा पण आहेत किंवा डिरेक्टर सर आहेत, त्यांना मी विसरून कसं चालेल. डिरेक्टर सरांनी लवकर सोडलेलं आहे मला की तुझा क्लोज घेतो आटपून आणि घे. तू जा, असं केलेलं आहे. त्यामुळे ह्या सेटवरची म्हणजे ठरलं तर मग हे माझ्या आयुष्यात खूप मोठं एक स्थान Memorable आहे. असेल. कारण की वृंदा माझी इथे पूर्ण म्हणजे कन्सीव्ह मी इथे इथे नाही असं चुकीचं आहे, पण ती कन्सीव्ह झाल्यानंतरची माझी पूर्ण जर्नी, माझी अख्खी प्रेग्नन्सी जर्नी, जो एखाद्या मुलीच्या आयुष्यातला मोठा पार्ट असतो, तो ठरलं तर मग च्या सेटवर किंवा ठरलं तर मग या अशा सिरियलने खूप साऱ्या आठवणी आहेत की खूप म्हणजे मी तुला सांगूच नाही शकत. म्हणजे एव्हरी डे माझा इथला इतका स्पेशल आहे ना की मी डोळे झाकून यांना पूर्ण माझ्या आत्ताच्या काय जर्नीतलं 35 वर्षाची आहे मी, तर 35 वर्षातला सगळ्यात हायलाइट जो पॉइंट असतो ना, तो माझा ठरलं तर मग. ठरलं तर मग आहे. आणि मी असं बघितलंय की तू स्वतः, तुला कुकिंगची खूप जास्त आवड आहे. मी स्वतः बघितले मोस्टली मोनिका त्या पेजवरती मी स्वतः पण बघितलं. तर तू एखादा पदार्थ सेट वरती बनवून आणते आणि तो सगळ्यांना आवडला, असं कोणता तो पदार्थ होता? एक तर माझं कॅरेमल कस्टर्ड आहे, जे मी आणते कारण की स्वीट कुणाला नाही आवडत आणि कस्टर्ड असतं ते जरा फॅन्सी पण असतं. सो एव्हरीबडी इज लाईक की ना काय खाऊया खाऊया चला. वेगळं. आणि माझे चॉकलेट्स असतात, मी चॉकलेट्स बनवते, ते जुईला खूप आवडतात. त्यामुळे ते ड्रायफ्रुट्सचे चॉकलेट्स आहेत ते मी सगळ्यांसाठी पण आणते. अजून बऱ्याच मग छोट्या छोट्या भाज्या, आपल्या मेथीची भाजी तर मी आहे. बघितलंय की तू टिफिन स्पेशली सकाळी उठून ते तयार करून, त्या ब्लॉग्स मध्ये मी बघितलं सुद्धा, तू स्वतः तयार करून हो, नेते. मी आता प्रत्येक म्हणजे तू आत्ताही बघशील माझ्याकडे एक कोशिंबीर, एक भाजी, एक पोळी. आणि कितीही मला काम असलं घरामध्ये, किती असलं तरी स्वयंपाक माझा मीच करते. आणि म्हणजे आता मी माझ्याकडे बाई आहे जी 12 तासाची वृंदाला पण सांभाळते, श्वेता म्हणून आहे. तर ती मग घरातलं बाकीचं आवडते, पण स्वयंपाक मी काही सोडलेलं नाही. स्वयंपाक ती आवड माझं ते मीच करणार. आणि तुम्ही आता तर मी चमचे वापरणं सोडून दिले. मी लिटरली हाताने मोहरी, मीठ कधी कधी, कारण की मला ती इतकी आता सवय झाली आहे ना, हॅबिट होऊन गेली आहे. नाही, आता मला बरोबर अंदाज कळलाय त्याचा किती मीठ टाकायचं. डोळ्यांनी आता मला कळतं किंवा डोळ्यांनी किंवा वासाने मला मीठ आहे की नाही कळतं, असं ते आता झालं. एवढी तू अशी एक्सपर्ट होऊन गेली आहे. झालंय आता. आणि आता कशी डेज चालू आहेत, लाईक व्हॅलेंटाईन्स वीक चालू आहे, रोज डे होऊन गेला, आज चॉकलेट डे. तर रोज डे, आज समजा रोज डे आणि तुझ्या समोर एक रोज आहे, तर इमॅजिन एक रोज आहे तुझ्याकडे. ह्या सेट वरती किंवा तुमच्या टीम मध्ये एक रोज जर तुला द्यायचं झालं तर तू ते कोणाला देशील आणि का? म्हणजे एक बोलतो ना रिझन असतं की ही आपली व्यक्ती आहे, हिला आपण हे रोज मी विमल, म्हणजे मी डोळे झाकून जी मयुरी मोहिते आहे ती आत्ता कॅरेक्टर म्हणून आत्ताही बऱ्याच इंटरव्ह्यूज मध्ये ती नसते, कारण की आमचे इंटरव्ह्यू चालू असताना डॉग्स येतात आणि आमच्या सेटवरच्या काही लोकांना डॉग्स नाही आवडत, तर त्यामुळे तिला डॉग्सची, तर तिला ते इंटरव्ह्यू देता नाही गळेत. म्हणजे तिला कितीही असलं आणि कॅरेक्टर तिचं थोडंसं मोलकरणीचं असल्यामुळे, पण ती मुलगी ना, तुला सांगते, इतकी जेम ऑफ अ पर्सन आहे ना, ती तू फक्त बोल, ती तुझ्यासाठी हजर असते. किंवा ती स्वतः इतक्या गोष्टींमधून पुढे आलेली आहे ना, अशा ज्या मुली असतात ना, ज्या स्वतःहून काही करतात, स्ट्रगल करून प्रत्येक पायरी चढून आलेली. करेक्ट. तर अशा मुली मला खूप इन्स्पायर करतात आणि ती एव्हरी डे मुलगी मला इन्स्पायर करते, कारण की ती ज्या परिस्थितीतून, ज्या ह्याच्यातून आता इथे आलेली आहे आणि सगळी लोक तिला ओळखतात. सिरियल मध्ये काम करता येणं, ज्या गोष्ट ती ते करतीये, हेच माझ्यासाठी खूप इन्स्पिरेशन आहे आणि म्हणून मी तिला ते रोज देते. अँड जर समजा चॉकलेट, आता तू रोज तर विमलला दिलंस, समजा चॉकलेट द्यायचं झालं तर तू कोणाला देशील? चॉकलेट मी देईन अमितला.
कारण की त्याला गोड खायला खूप आवडतं. गोड खायला आवडतं हो, म्हणून तू केक खाताना बघ त्याला, तू आणि केक आणि त्याच्यासमोर तो एवढा अख्खाच्या अख्खा piece आधी तो तरी आणि माहिती असं मी केक आणलं असतं सांगितलं असतं चॉकलेट दे आम्ही तुझ्यासाठी चॉकलेट. तर त्याला खूप आवडतं चॉकलेट केक खायला, तर मग मी त्याला देईन चॉकलेट त्याला आवडतं म्हणून त्याला देईन. खरंच खूप आणि एक आहे की हग डे पण असतो. Right, तर right, hug day right, मी, right. प्राजक्ता ताई म्हणजे माझी आई जी आहे आई serial जी मध्ये, आहे. तिला देणार. आणि जर समजा म्हणजे बोलतो ना अर्जुन आणि सायली, मी एक जस्ट नॉर्मल विचारते, अर्जुन आणि सायली ते जे कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये तुला कोण जास्त रोमॅन्टिक वाटतं म्हणजे जनरल? मला सायलीचं कॅरेक्टर खूप आवडतं, कारण की ती इतकी सायली म्हणून इतकी लागवी आहे ना, की तिला माहिती असून की समोरची व्यक्ती चुकीची वागते तिच्या बरोबर, बरोबर. पण तरीही सगळं डोक्यातल्या साईडला ठेवून आपलंसं करणं बरोबर. हे त्या कॅरेक्टर मध्ये. म्हणजे प्रियालाही तिने इतका चान्स दिलेला आहे, येट प्रिया तशीच वागते, त्यामुळे तिला जे डिझर्व करते प्रिया ती मिळते. पण बरोबर. मला तिने पाहिलेलं आहे ना ट्रान्सफॉर्म होताना, किंवा आईला पाहिलेलं आहे, पूर्णाजीला बरोबर. पाहिलेलं आहे. तर अशा मुली फार कमी असतात, त्यामुळे खूप. अशी मुलगी खूपच छान आहे आणि ती अर्जुनच्या लाईफ मध्ये आली आहे. ही खरंच म्हणजे एक मॅनिफेस्टेशन असतं ना, तसं काहीतरी अर्जुनच्या Finger cross बाबतीत तसंच राहू दे. झालेलं, कारण की त्याला लग्नच नव्हतं ना करायचं. राईट. पण युनिव्हर्सने बरोबर अशी ते मुलगी असं पाठवली जुळवून की दिलंय. त्याला प्रेमात पाडलं, त्यामुळे ती जोडी इतकी परफेक्ट आहे आणि म्हणूनच बहुतेक आमची सिरियल जास्त आणि ती सगळ्यांना लोकांना आवडते ऍक्च्युली ती जोडी सगळ्यांना आवडते. एक्झॅक्टली, कारण ते असं ते मॅनिफेस्टेशन आणि ते युनिव्हर्स मधलं आहे ना कनेक्शन. म्हणून तर बोलली ना फिंगर क्रॉस ती तशीच राहू दे. ती तशीच राहणारच आहे, कारण की दोघांनाही आता सायली आणि अर्जुन सोडून दे, पण जुई आणि आम्ही दोघांनाही ते करायला आवडतं, हे मला Actually, माहिती ते आहे मनापासून आणि करतात. करतात. त्यामुळे त्यांच्यामधला रोमॅन्स किंवा जास्त म्हणून मग सायली रोमॅन्टिक आणि तिचे एफर्ट्स जास्त. ती जेव्हा प्रेमात पडली अर्जुनच्या, तेव्हाचे ते मुवमेंट ते ते मी तर स्वतः जाऊन actually- एपिसोड परत परत पाहिलेले आहेत की किती छान. आणि ते किती वेगळं होतं ना बघायला, म्हणजे कसं ते ट्रान्सफॉर्म Form होतं. झालं, खूप कसं ती छान. प्रेमात पडली, ते कॉन्ट्रॅक्टच्या नंतर ते कसं एक प्रेमात वेगळं त्याला बोलायचं होतं, मग तिला बोलायचं हो. होतं, ते खूप छान ते खूप असं जॅमलिंग चालू होतं त्यांचं तेव्हा, की कोण कसं काय ते बघायला पण ऍक्च्युली मजा येत होती. मला पण, मी म्हणते ना, मी काम करते पण काही काही असे एपिसोड्स आणि काही काही चंक्स असतात ना, की ते असं होतं की अरे कधी जाऊन बघतो. कधी बघतो. किंवा मी पण विचारते की ते आता सायली, आता सगळ्यांनाच माहिती पण सायली तन्वी आहे हे कधी कळणार, मग कधी त्याच्या जवळ कळणार? आलं ना की मग मी पण जाऊन पटकन एपिसोड एक्साइटमेंट असते कधी आपल्याला पण बोलतो ना, आपण स्वतः जेव्हा काम करतो आणि बाहेरून अरे. पण खूप ऐकायला मिळतं की बाबा तू अशी होतीस. तशी एखादी कॉम्प्लिमेंट आहे का तुझ्याकडे की पहिली अगं काय झालं ना, आता हा. हे टीव्ही ऑडियन्स झाला, बरोबर. मेजर ऑडियन्स हा इंस्टाग्राम वर पण आहे, बरोबर. आणि इंस्टाग्राम वर मी माझं भरपूर पोस्ट करत असल्यामुळे राईट. मला ऍज सच इमेजला काही प्रॉब्लेम नाही झाला की तू तशी होतीस, कारण की मी घरातली कामं करते, घरातलं सगळं आवडते, हे सगळ्यांना माहिती. म्हणजे इथे मी किती काम कर दाखवले तरी मी घरी माझं ओरिजिनल एक लाईफ काय काय जण असतात ना जे बघ आईच्या जमान्यातले समजा आपल्या की ते हा. फक्त टीव्ही ऑडियन्स आहेत, मग ते बोलतात "ए, तू तशीच होती ती अशी नाही, असं असतं ना पण कधी मला कधी. ना अशा कॉमेंट आलेल्या मला आठवत नाहीयेत, कारण की ह्याच्या आधी पण मी जे कामं केली Right. ठरलं तर मग झालं, पण ह्याच्या आधी माझी जी पॉप्युलर सिरियल होती ती असं सुरेख बाई नावाची हो होती. बरोबर. त्याच्यामध्ये रीमा नावाचं माझं कॅरेक्टर माहिती. होतं, जे अजूनही लोक मला लोक म्हणतात अजूनही की- आठवतात. आणि मला मेसेजेस येतात की ते कॅरेक्टर तसं होतं, मग ते फक्त म्हणायचे की तू निगेटिव्ह का करतेस, पॉझिटिव्ह करायला तेच पाहिजे. मला विचारायचं होतं की असं का. की पण खूप काय म्हणतात वाईट कॉमेंट्स अशा सच आल्या नाही नाही. मला. कुकिंगच्या मध्येच जर काही आलं असेल तर असं काय कपडे घालून करतेस वगैरे, घरातले कपडे काय घालतेस वगैरे, तू ऍक्ट्रेसेस वगैरे, असे कॉमेंट्स आले. पण अदरवाईज मला असं कोणी पर्सनल मेसेज केलाय किंवा जे नाही. मी पाहिलेलं आहे काही लोकांना असं प्रियाला वगैरे केलेले आहा. डीएम्स की असं तू खूपच हे आहे ते, असं पर्सनल केलं नाही पाहिजे ऍक्च्युली. ऍक्च्युली नाही केलं. कारण की ते काही खऱ्या आयुष्यातलं नाही, आम्हाला जे स्क्रिप्ट येतं, जे कॅरेक्टर येतं ते हा. आम्ही करतो. त्याच्यावरती तुम्ही टॅकल करता. एक्झॅक्टली, तर तेवढं मला कधीच नाही मिळालेलं. आणि दुसरं म्हणजे आजची जी जेनझी जनरेशन आहे ते हे जे 70s आहेत, लिटरली मी पण त्याच जनरेशनची, असं नाही की नाहीये, बट कसं आहे ना आजकालची जी जनरेशन आहे ना जेनझीची, ती मोस्टली ह्या डेजला ना एक लिनियंटली घेते. चला आज हग डे आहे, आज प्रपोज डे आहे, तेवढ्या पुरते. तर तुझं काय मत आहे याच्यावरती की ते टाइमपास नसलं पाहिजे? नाही, माझं मत काय आहे की हे जे आहे ते सेलिब्रेट करा, हा. पण यू शुड बी इन्व्हेस्टेड इन दॅट पर्सन, की ज्याच्या बरोबर तुम्ही हे सगळं सेलिब्रेट करता. हग डे का बरोबर आणि चॉकलेट डे का बरोबर आणि रोज डे हा, हेच मला विचारायचं होतं. हे नसलं पाहिजे. बरोबर. हे सगळं तुम्ही एकाच माणसाबरोबर केलेलं कधीही
चांगलं आणि त्याच्यामुळे ना तुमचं कॅरेक्टर खूप जास्त कळतं की तुम्ही लॉयल किती आहात किंवा असाल नसाल ते पण नाही, पण तुमच्या आयुष्याला एक शेप ना याच्यावरूनच येतो. म्हणजे हे मला सगळ्यांनाच सल्ला द्यावा असा वाटतो की मी दिला पाहिजे की नाही. मी दिला पाहिजे कारण की आय एम स्टिकिंग टू वन पर्सन आणि जेनझी बघणारे असतील तर हॅलो आय वर्क ऑन इट आणि इट वॉज नॉट इझी ऍट ऑल. कारण की मला पण असं होतं की लग्न करूया लग्न केल्यानंतर कळलं की अरे काय छक्के मज्जे असतात लग्नानंतरचे. सगळ्यात तर जोशात सगळं दिसून आलं. आपल्याला कळतं आणि होतं म्हणजे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असतो आणि लग्नानंतर लिटरली तो असा twist होतो. आणि कळतं की अरे नाही 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 तेव्हाच्या वेळी- आम्ही लिव्हिन मध्ये राहत होतो. हा. म्हणजे लिटरली आम्ही 1.5 वर्ष लिव्हिन मध्ये राहिले. दोघं जण. पण जसं लग्न झालं तसं खरंच लिटरली सगळं चेंज झालं. सो बट आय वर्क ऑन इट आणि मी एकाच माणसाला डेट केलं आयुष्यभर. हो. सो स्टिक टू वन पर्सन आणि ट्राय टू लॉयल विथ हिम आणि त्यांनी तुमच्या लाईफला ना खूप चांगला एक तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स येतो की Confidence येतो. हॅलो बॉस मैं एक पे टिकी हूँ आणि आणि आपण प्राऊडली ते सांगू शकतो. आपल्याला फीस सेव्हिंग नाही करायला हो. लागत की अरे नाही आम्ही आर जस्ट फ्रेंड्स असं मला सांगायला नाही लागलं. राईट. म्हणजे माझा नवरा आहे माझा बॉयफ्रेंड आहे त्याचं नाव चिन्मय आहे किंवा त्यांनी कधी इंट्रोड्यूस करताना शी इज माय गर्लफ्रेंड मोनिका. शी इज माइन. शी इज माइन असं आम्ही इतकं क्लिअर होतो. तर हे असलं तर जास्त बेटर आहे. एकाबरोबर हगडे एकाबरोबर chocolate day. यात मे मजा बी आहे. थोड्या 1-2 वर्ष मजा येईल पण त्याच्यानंतर 2 वर्ष थोडंसं- पण भरपूरच बोलली. नाही यू नेव्हर नो काही लोकांची खूप कपॅसिटी असते सहन करण्याची. पण एका काळानंतर तुम्हाला बोरच व्हायला लागतं. मग असं होतं एकच असलेला बरं. त्यापेक्षा मी आधीच सल्ला देते बघा. बघा काय ते तुम्ही सगळ्यांनी ठरवून घ्या तुम्ही. तर मला असं विचार आहे की सेट वरती आज तुझ्या सगळ्यात जवळचं कोण आहे किंवा तुझे सगळ्यात जास्त लाड कोणी केले? माझ्या सगळ्यात जास्त जवळची व्यक्ती आहे ती म्हणजे विमल म्हणजे Yes. मयुरी मोहिते जी आहे ती. कारण की ती माझी रूम पार्टनरच आहे. कारण म्हणून नाही पण तिने माझी सगळ्यात जास्त काळजी घेतलेली आहे. माझी पूर्ण जर्नी ठरलं तर मगची किंवा ठरलं तर मगच्या आधी पण एक मी सिरियल करत होते. मग तेव्हा कशी माझी तारांबळ होत होती. मग त्याच्यानंतर मी ब्लॉगिंग सुरू केलं तेव्हा पण मी काय करत होते कसं करत होते. त्याच्यानंतर डिलिव्हरीचं बरोबर. होल माय प्रेग्नन्सी जर्नी. त्याच्यानंतर वृंदा ला मी सेटवर घेऊन येत होते तर तेव्हा तिच्या बरोबर रूम शेअर करायला लागत होता मला. म्हणजे विमल मी माझी नॅनी आणि वृंदा असं म्हणजे आम्ही 4 जण एका जण रूम होते. मध्ये असायचो. बाळ रडलं तरीही तिने कधीच कंप्लेंट नाही केली. तर शी इज दॅट स्वीट पर्सन. सो Actually. त्यामुळे ती सगळ्यात जवळची आहे. त्याच्यानंतर आहे प्राजक्ताताई जिने माझं लिटरली आईसारखं सगळं केलं. इथलं डोहाळे जेवण जे सगळ्यांनी पाहिलंच आहे ते सगळं तिने केलं. त्याच्यानंतर ती मला सतत नेहमी चांगला सल्ला देत राहते. शी इज थरली रोमॅन्टिक पर्सन. त्यामुळे जर काही असे ऍडवाइस हवे असतील की म्हणजे तसं की मला घ्यायला नाही लागत पण ओव्हरऑल ती कधी कधी एनलाइट करते की असं करायचं. मग मी राजनसाठी हे केलं ते केलं. मग आपल्याला असं होतं अच्छा आपणही केलं पाहिजे कधीतरी. सो अशा गोष्टी मला कळत राहतात. ती प्राजक्ता ताई आहे. आणि तिसरी व्यक्ती माझ्यासाठी खूप जवळची आहे दॅट इज अमित म्हणजे अर्जुन. कारण की मी तेच की ही इज नॉट माय ब्रदर किंवा अगदी असा खूप बेस्ट फ्रेंड असं नाही पण ही इज माय रिअली गुड फ्रेंड. कारण की तो खरंच खूप चांगला मुलगा आहे आणि आय गेस मी ज्या एजची आहे त्या एज मध्येच त्याची बायको आहे. त्यामुळे त्याला माहितीये की अशा मुली कशा काय फेजेस मधून जातात किंवा डिलिव्हरीची पण तिची प्रेग्नन्सी जर्नी त्याला माहिती होती. त्यामुळे माझ्या प्रेग्नन्सीच्या वेळेस त्यांनी माझी खूप काळजी घेतलेली आहे. सो माझ्या प्रेग्नन्सीच्या वेळेस ज्या ज्या लोकांनी मला जसं जसं सपोर्ट केलं ना तसं त्या लोकांनी ती लोक माझ्या खूप जवळची आहेत. आणि आणखीन एक नाव म्हणजे आमचे डिरेक्टर सर त्यांनी न विसरता मला लवकर सोडलेलं आहे. कारण तू प्रेग्नेंट आहेस तू काळजी घे पहिली तुझी. की बाळाची काळजी घे. सो त्यांनी पण माझी काळजी घेतलेली आहे. त्यामुळे ठरलं तर मग या सेटवरच्या या 4 व्यक्ती तर आहेतच जवळच्या. आणि ऑफकोर्स जुई प्रिया अतुल दादा हे सगळे जवळचेच आहे. आणि एक व्यक्तीचं नाव मला सांगायचंय जी मे बी मिस झाली असती त्यामुळे हे डेफिनेटली तुम्ही ठेवाच नक्की. गाडी जाऊ दे. एक सेकंड थांब मला हे सांगायचं हे ठेव. नाही ठेवणार मी. हा बोल तू बोल. सो एक व्यक्ती माझ्या आत्ता ह्याच्यातून राहून गेली पण ती व्यक्ती सगळ्यात जवळची होती माझ्या. दॅट इज पूर्णाजी ज्योती चांदेकर.
आणि त्या व्यक्तीला मी कधीच विसरू नाही शकत. म्हणजे आता लिस्टमध्ये ती पहिल्या नंबरला नव्हती, कारण की आता जे आहेत त्यांच्याबद्दलची मी सांगितली. पण आजी बरोबर मी इतके सीन, सुरुवातीचे सगळे सीन माझे आणि Right, आजीचे right. असायचे. कारण की सायली नंतर आली घरामध्ये, पण बरोबर. पहिले माझे आणि आजी असे आमच्या दोघींचे सीन असायचे. आणि पुढे पण जर्नी की मी आजीला कशी भडकवते, त्यामुळे आम्ही इतकं एकत्र काम केलंय. सो वृंदा आय गेस 4 महिन्याची होईपर्यंत आजी होती, आणि तिने पण खूप माझं लाड केलं अगं. खूप म्हणजे ती ठेचा घेऊन यायची माझ्यासाठी. म्हणजे आईची जागा ही पूर्ण आजीने घेतली होती असं म्हणू शकतो आपण सेटवरती. हो, आईची जागा ऍक्च्युली प्राजक्ताताईने घेतलेली, पण आजी ऍज अ आजी ही माझी पूर्ण आजीच होती. पूर्ण आणि तिला मी कधीच नाही विसरू शकत. म्हणजे ती मला, आणि परवाच्या दिवशी मला स्वप्न पण एक पडलं होतं त्याच्यामध्ये, पण मला असं एक होतं की ती बघती वरून काय चाललंय, काय करताय सेटवर, असं वगैरे एक असतं नाही कसं असतं व्हिज्युअल visual. 3D मॉडेल टाइप्स. हा. तर मला असं झालं, अरे ही आहे का ही बघतीये वाटतं, असं एक मला स्वप्न पडलं होतं. हे खूपच काहीतरी विचित्र वाटेल, नाही नाही विचित्र नाही, पण एक असते ना ती. कंटिन्युअसली अगं आम्ही इथे येऊन काम करतो. म्हणजे बरोबर. दुसरं मी वेगळं ब्लॉगिंग तर घरच्या घरीच असतं. म्हणजे मी बरोबर. दुसरं कोणतं काम नाही करत, किंवा मी कुठे फिरायलाही नाही गेलेले, कारण की 3-3 दिवस मला सुट्ट्या नाही मिळत. हो. म्हणजे सलग सुट्ट्या नाही मिळत. त्यामुळे मी गेले तर 2 दिवस पुण्याला जाऊन येते, एवढंच. त्यामुळे मला वेगळं काही नाहीये, हा सेटच माझ्यासाठी सगळं काही आहे. त्यामुळे पूर्ण आजी माझ्या पूर्ण आजीने पणतीचं नातच बोलू हो, शकतो. हो. नातीचा असं चेहरा सगळं असं तिला अंजारलं अगं, तिची पण गोंजारलं. स्वतःची नात होती ना, पण ती पुण्याला होती. राईट. त्यामुळे तिचं सगळं नाही लाड. वृंदाशी मी हा बोलते. नाही, मग तेच ना, ते पूर्ण नव्हते करतायत ना, हा. मग ते सगळं वृंदाबरोबर वृंदासोबत. सगळं, तिला कपडे आण, तिला हे कर ते कर, घेऊन बस. सगळ्यांची लाडकी असेल ना ते वृंदा कधीतरी सेटवरती. तो मी आता कधी मला घेऊन येता येतं आय डोंट नो, हा. पण कधीतरी समजा जमलं आणि मीडिया इंटरॅक्शन असेल तेव्हा मी घेऊन येईन. नक्की नक्की. तू बघ, ती सगळ्यांकडे जाते. तिचं असं आहे की हा अख्खा सेट माझाच आहे. हा रादर दॅन आपण पुन्हा भेटूया त्यासाठी. मला पण वृंदाला नक्की बघायचं. नक्की, प्लीज वृंदाला या भेटायला. नक्की, आणि नक्की. ती ती काय ना, मी लहानपणापासून इथे आणतीये ना तिला, त्यामुळे सवय माणसांची अशी माणसांची खूप सवय सवय झाली ती आहे तिला. सगळ्यांकडे जाते. ती अजिबात क्रँकी नाहीये. शी इज व्हेरी हॅपी बेबी. आणि त्यामुळेच आमच्या ब्लॉग्स मध्ये वगैरे तुम्ही बघत असाल, ती व्हेरी कॅमेरा फ्रेंडली पण आहे, आणि काम करू देते. काम करू त्रास नाही देत, त्रास म्हणजे नाही सगळ्यांकडे राहते अशी कारण की एकदम मी काम करत असताना तिने पाहिलेलं आहे, म्हणजे पोटात असताना राईट राईट. तिने पाहिलेलं आहे सगळं. त्यामुळे तिला ती अशी बोलते हॅबिट हो गेली असेल. असेल माइट बी. म्हणजे असं आहे आता. नक्की 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 पुन्हा भेटूच आपण. Yes. आणि नक्की नेक्स्ट टाइम आपण वृंदासोबत भेटू. अरे डेफिनेटली. वृंदासोबत प्लस चिन्मय सरांसोबत नक्की 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 आपण भेटून गप्पा मारूया. चालेल. डन डन Done. डन. ओके, थँक्यू. थँक्यू.